औरंगाबाद महापालिका निवडणूक आतापर्यंत युती आणि आघाडी यांच्यात रंगायची, मात्र यावेळी या दोघांसमोरही MIM नावाचं एक मोठं आव्हान उभं आहे। खास करून काँग्रेस राष्ट्रवादी तर MIM मुळे मोठी फूट पडली। अनेक कार्यकर्ते MIMच्या तंबूत दाखल झाले आहेत। विधानसभा तर झाकी असल्याचं सांगत महापालिका निवडणुकीत MIMची ताकद दाखवण्याचा दावा पक्ष करतोय। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही खूप ताकदीने आणि खूप चांगले उमेदवार या रिंगणात उतरणार आणि औरंगाबाद महानगरपालिकेवर सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि MIMचा झेंडाच फडकणार आहे, हे आम्हाला नक्की माहीत आहे। तर MIMला घाबरण्याचं कारण नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। हे शिवसेना भाजपचं पिल्लू असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे। MIM का कोई आह्वान हम मानते ही नहीं है। सवाल ऐसा है कि एकाध बार कहीं सक्सेस मिला, इसका मतलब ये कि हर बार वो सक्सेस वही रेट रहेगा, ये इसकी मानने की आवश्यकता नहीं। बल्कि हमारी ये तो ये भूमिका है कि भाजपा और शिवसेना मिलकर ही MIM को काम पे लगाए, हमारी भूमिका है। चव्हाणांच्या या आरोपावर MIMनं त्यांना थेट आव्हानच दिलंय। 22ला जे मतदान होणार आहे आणि त्याच्यानंतर जे निकाल येणार आहे, मी मोठा आवाहन करतो अशोक चव्हाण साहेब, तुम्ही खूप मोठे नेते आहे की तुमचे सगळे नेते मंडळी, सगळे वरिष्ठ नेत्यांना इथे औरंगाबादमध्ये येऊन बघा तुम्ही आम्ही काय चमत्कार करणार आहे। आव्हानं प्रति आव्हानं निवडणुकीत चालणारच, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे फटका बसणार हे सांगायला कुणा पंडिताची गरज नाही। तर शिवसेना भाजपला मात्र याचा काही अर्थी फायदा होऊ शकतो। तरीही MIMला कमी लेखण्याची चूक त्यांनी करू नये। एकूणच काय तर कुठला पक्ष MIMच्या वाढत्या प्रभावाला कसा सामोरं जातो यावरच महापालिकेचं मोठं गणित अवलंबून असणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।